मार्गदर्शनाबद्दल व्यवसाय कुठलाही असू द्या, शेती व्यवसाय असो, का दूध दुभत्याचा व्यवसाय असो, का गाडीचा असो, का दुकानचा असो, का आपल्या मनाने मात्र दुकानचं नाव ठेवायचं नाही. आपल्या मनाने त्याचं उद्घाटन करायचं नाही. त्यामध्ये एक गाडी घेण्याचे नक्षत्र मुहूर्त वेगळे असते, गाडी विकण्याचे नक्षत्र मुहूर्त वेगळे असते, बीज पेरणं लागवड करणं त्याचे नक्षत्र मुहूर्त वेगळे असते, या भूमीची शांती वास्तुशांती करणं त्याचे नक्षत्र मुहूर्त वेगळे असते, आणि धंदा व्यवसाय सुरू करण्याचे नक्षत्र मुहूर्त वेगळे असते. गाडी घेण्याच्या मुहूर्तावरती गाडी घेतली तर ती तुम्हाला लाभदायक होईल, पण विकण्याच्या मुहूर्तावरती घेतली ना ती तुम्हाला परेशानीत काढणार. तुम्ही म्हणाल एका परचं तिला विकूनच टाकतो. अशाच पद्धतीने मात्र पीक लागवड करणं एका मुहूर्तावरती, त्या लागवड करण्याच्या मुहूर्तावरती जर केलं ना अशाच पद्धतीने पीक दिसेल. नाहीतर तुम्ही मात्र तर लागवडीच्या मुहूर्तावरती नाही लागवड केली तर औषध मारू मारूच मात्र जाम होणार. म्हणून म्हणतात त्याकरिता जागा कोणाच्या नावाने हे पाहून गिऱ्हाईक तुमच्याकडे नाही आहेत, कर्ज कोणाच्या नावाने ते पाहून येत, कर्ज किती तुमच्यावरती, लायसन कोणाच्या नावाने हे पाहून गिऱ्हाईक तुमच्याकडे नाही. म्हणून मात्र त्याच्याकरता एक उदाहरण सांगितलं, त्याच्यावरून तुम्हाला कळून जाईल. तर आम्ही एक ठिकाणी तर एका दादांच्या तिथं पाद्यपूजाला गेलो. आता त्या दादांनी पाद्यपूजा केली आणि त्यांचं 10 टायरचं ते मोठं डंपर, 10 टायरचं ते हायवाई, ते एका ठिकाणी असं गबाळामध्ये उभं होतं, त्याचे 4 मोठे टायर दिसत होते. आता आम्ही त्यांना सहज विचारलं, म्हणलं का हो दादा, म्हणलं ही गाडी त्या गबाळात का म्हणून उभी केली? ते म्हणले महाराज गबाळात नाही उभी, म्हणे ती गबाळ उगायच्या अगोदर उभी करेल, नवी एकदम. म्हणलं झालं काय तिला? ते म्हणे ती बिघडून जाते, एकदम नवी शोरूमची. तर मग आता ती विकण्याचे मुहूर्त घेतले असेल काय, त्यांना म्हणलं सर्व्हिसिंग करून धुवून चून चालू करून घेऊन या पूजाला. त्या दिवशी आम्ही शहापूरला गेलो होतो. नेमकं मात्र ती गाडी धुवून चून आणि चालू करून शेवटी कुठे आणली कॉर्नरवरती. कुंदलगाव मनमाड कुंदलगावच्या आसपास चालू. त्यांना म्हणलं हो आता वाजले 2:30, 2-2:30 वाजले. आता वरती जर गेलं तर पूजन बिजन तर तुम्ही पूजेचं साहित्य खाली घेऊन या. आणि मग आम्ही कॉर्नर गणपतीपाशीच उतरलो आणि ती पूजा केली गाडीची. आणि तिथं मात्र त्यांचं ते पूजाही केली गाडीची आणि शोरूममधून काढलेली जी तारीख वेळ पाहिली त्या वेळेला जे चरण अक्षर होतं त्या चरण अक्षर लालशाहीच्या पेननं लिहिलं. आणि ते लालशाहीच्या पेननं लिहिलेलं ते चरण अक्षर त्या गाडीच्या खालून चिटकून दिलं. तर तेवढंच केलं. ते म्हणलं तुम्ही जशी पूजा केली तशी बिघडलीच नाही. तसंच मात्र घराची वास्तुशांती असेल, एखादा व्यवसाय असेल ना, ज्या वेळेला ते मुहूर्त आहे, ज्या वेळेला ते मुहूर्त आहे त्या वेळेला जे चरण अक्षर येईल ते चरण अक्षर ज्याच्या नावाच्या पहिले येईल त्याच्या नावाच्या पहिले येईल त्या जोडीला मात्र पूजाला बोलवा, त्यांच्या हाताने पूजा करा आणि त्या चरण अक्षरावरून तुमच्या धंदा व्यवसायाला नाव द्या. धंदा व्यवसाय व्यवस्थित चालतं. तेच चरण अक्षरावरून जशी वास्तुशांती आपलं घर आहे म्हणून मात्र आपल्याच घरातल्या व्यक्तींनी पूजाला नाही बसायचं. तर वास्तुशांतीची पूजा ज्या दिवशी आहे त्या दिवशीचे चरण अक्षर आहे, त्या चरण अक्षर ज्याच्या नावाच्या पहिले येईल त्या जोडीला मात्र पूजाला बोलवा. ती जोडी अशी पाहिजे का बा दिवसभर काम करून आपला परिवार चालवणारी पाहिजे. तर अशा पद्धतीनं का कमीत कमी पूजा करताना ब्राह्मण गुरुजी जसे दानदक्षिणा देतो तशी दानदक्षिणा द्यायची. पूजा होईपर्यंत ती जोडी म्हणली पाहिजे यांचं घर आणि आपल्याला पूजाला बोलवलं. तिथे आनंद, ती जोडी जेवढी खुश राहील तेवढा आनंदी आनंद आपल्या त्या घरात राहील. आणि त्याच अक्षरावरून तुमच्या घराला टिंब टिंब निवास म्हणून असं नाव द्या. त्या घरात मात्र अशा पद्धतीचे कुठल्याच प्रकारची दोषबाधा राहणार नाही. म्हणून मात्र साधारणतः ह्या पद्धतीनं मात्र ही तर जेव्हा आपल्या एका दिवसामध्ये आजचा सूर्यदेव का उद्याचा सूर्यदेवपर्यंत 9 ग्रह 1-1, 1.5 तास कालावधी त्यांचा असतो. त्याच्यातून जर समजा
आपण कोणत्याही व्यवसायात सुरुवात केली तर एखादा ग्रह मात्र रडायला लावतो, एखादा कर्जच करून टाकतो, एखादा ग्रह मात्र आजूबाजूच्या परिसरात दुश्मनी निर्माण करतो. अशा पद्धतीने म्हणून मात्र जे त्या धंदा व्यवसायावरती बसतील त्यांच्या नावावरून मात्र सगळ्या पद्धतीनं पाहावं लागतं. त्याच पद्धतीनं दुसरी गोष्ट पुन्हा जर समजा एखादं घर बांधायचं असेल, गुराढोराचा गोठा बांधायचा असेल, एखाद्याचं दुकान बांधायचं असेल तर त्या ठिकाणी मात्र हे जुने आमच्या समोर बसलेले आजी बाबा लोक त्यांना पण माहिती असेल, जुने लोक मात्र गोडधोड जेवण केलं तर काळे कोळशी खिशात देत होते. गोडधोड जेवणाचा डबा बनवून घेतला तर काळे कोळशी बांधून देतो. तर तळेल मळेल घेऊन जायचं असलं तर काळा कोळसा आसुरी शक्तीला विरोध करणार आहे. म्हणून मात्र ज्या ठिकाणी भूमिपूजन करायचं आहे का गुराढोराचा गोठा, घर बांधायचे, एखादं दुकान आहे, एखादं ऑफिस आहे, या पद्धतीनं एखादं शेड आहे, त्या ठिकाणी ईशान्य कोपऱ्यात पूजा करायची. त्या ईशान्य कोपऱ्यात पूजा केली का फक्त त्या पूजेच्या वस्तू काळा कोळसा, लेकुरळ हळकुंड, धन, 1 रुपयाचा टोकळा, पूजेची सुपारी आणि हिरवं कवळं पाण्याचं नारळ, या वस्तू मात्र इथलाच मात्र अनुभव पाहणा. 1 वर्ष नाही झालं इथं आपण पूजा केलेली होती ईशान्य कोपऱ्यात. 1 वर्षाच्या कालावधीत मात्र हे सगळं कसं झालं. म्हणून मात्र अशा पद्धतीनं त्या वस्तू आपण ठेवल्या का त्या वस्तूपासून मात्र पूर्वेकडे फक्त 9 इंच आणि उत्तरेकडे 1.25 फूट मात्र जागा वाढवता येते. आणि मग मात्र तिथून पुढं त्या कामाची सुरुवात. आणि कदाचित घराच्या पायामध्ये जर ठेवलं तर हेच वस्तू ठेवलेलं स्थान जे आहे तर पूजेचं स्थान राहील पूर्वी. अशा पद्धती आता ज्यांचं आपलं घर घेतलं, ज्यांचा गाळा घेतला तिथंच आपण दुकान टाकणार आहे. म्हणून पूर्वी मात्र या गोष्टी केल्या नाही ना, त्याच्याकरता मात्र त्या दिवसाचं मुहूर्त राहील. त्या मुहूर्तावरती सूर्यनारायण उगवतो ना त्या दिवशी त्या घरामध्ये त्या रूममध्ये प्रवेश नाही करायचा. फक्त त्या जोडीला ब्राह्मण गुरुजीलाच मध्ये सोडायचं. त्यांची पूजा झाल्यानंतर फक्त ती सुपारी बाजूला काढून घ्यायची, पूजेचं भांडं बाजूला काढून घ्यायचं, गेट बंद करून नंतर मग गेटची त्या सुपारीची पूजा करून नंतर आतमध्ये प्रवेश करायचा. आणि धंदा व्यवसायाचा बोर्ड पण त्या दिवशी सूर्यनारायणला दाखवायचा नाही. म्हणून मात्र अशा पद्धतीने ज्यांनाही मात्र त्याच्या पद्धतीनं काही माहिती पाहिजे नसेल त्यांना प्रसन्न मात्र माहिती सांगू. या पद्धतीने या गोष्टी तुझं आहे, तुझं परी तू जागा चुकलाशी आपल्याच जवळ आहे, परंतु आपल्याला माहिती नसल्यामुळे सगळी परेशानी होते. एखाद्याच म्हणतात तुम्ही गोड्या बाबळीचं झाड पाहिलं ते दामुका पाहिला, दामुका तो दामुका असे जमा करून जर मुंबई सारख्या ठिकाणी विकायला नेले ना ते लोक एवढे घेतील ते सगळे बिडच पडन, आपले सगळे दामुके जाते. त्यांना काय माहिती याला काटे येते म्हणून. दारामध्ये लावून दिलं आणि पाणी घालत राहायचं, त्याला काय येणार आहे? काटे येणार आहे. नवीन व्यवसाय जो आहे ना, नवीन व्यवसायाला मात्र तर काही नाही, पण जेव्हा मात्र थोडं 2-4 महिने असं झालं ना मग परेशानी होते. का परेशानी होते? तुम्ही आता कदाचित मात्र त्यावेळेस सायकलीवर जात असेल, सायकलची मोटरसायकल घेतली, मोटरसायकलची पुन्हा 4 व्हीलर गाडी घेतली पुन्हा तानाची, तर लोक म्हणते यांना चांगलंच उत्पन्न मिळायला लागलं बरं का. दृष्टीदोष म्हणा का काहीतरी म्हणा, तुमचा पायाला हात न लावताना पाय मागं वळतील. पण असं जर केलं समजा ते चरणाक्षर पाहून त्या चरणाक्षरावरून नाव दिलं ना, किती बी तुमचा पाय मागं वळण्याचा प्रयत्न करू द्या, तुमच्या केसाला पण कोणी धक्का लावणार नाही. म्हणून आजच्या अतिथीमध्ये ह्या गोष्टी आपल्याकडे म्हणून झालेली शिवा आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करू. आणि राहिले मात्र उद्याचाच दिवस.